तर स्थानिक निवडणुकीमध्ये काका पुतण्याची युती होण्याची शक्यता आहे। अजित पवार आगामी निवडणुकीमध्ये पवार गटासोबत निवडणूक लढू शकतात। सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काका पुतणे एकत्र लढू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। तर काका पुतण्या कुठे एकत्र येऊ शकतात ते पाहूयात। दौंड, जेजुरी, फुरसुंगी आणि चंदगड या ठिकाणी काका पुतण्याची युती होऊ शकते। एकत्र हे निवडणूक लढू शकतात। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, काका पुतणे एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे, काही ठिकाणी ते एकत्र निवडणुका लढू शकतात। याचा फायदा या दोघांना किती होईल आणि मविया आणि महायुतीची यावर काय प्रतिक्रिया असेल? जगदीश, खरं तर आपल्याला माहिती आहे की मागील कित्येक दशकांपासून पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस एकत्रितपणे ही निवडणूक लढायची, त्यामुळे सगळा जिल्हा जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला मानला जायचा आणि निश्चितपणे अजित पवारांचं देखील त्यामध्ये मोठं काम होतं। परंतु आता दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले असताना भाजप मात्र पुणे जिल्ह्यावरती कुठेतरी आपला ताबा मिळावा किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आपली ताकद वाढावी यासाठी काम करते आणि भाजपला जर रोखायचं असेल तर निश्चितचपणाने अजित पवारांना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जे आहे ते एकत्र येऊ लागणार आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सध्या पुणे जिल्ह्यातील मोठ्या नगरपालिका ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। पुरंदर तालुक्यातली पुणे जिल्ह्यामधली सगळ्यात महत्वाची नगरपालिका असणारी फुरसुंगी नगरपालिका, जिथे पहिल्यांदा जी आहे ती निवडणूक होतीये, त्याचबरोबर दौंड नगरपालिका आणि त्यानंतर पुरंदरमधली जेजुरी नगरपालिका, या 3 नगरपालिकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित मिळून निवडणूक जी आहे ती लढली गेली पाहिजे। परंतु तिथल्या देखील कार्यकर्त्यांचं हे देखील म्हणणं आहे की एकत्रित जरी लढणार असू तरी ही संपूर्ण निवडणूक घड्याळ या चिन्हावरतीच या सगळ्यांनी लढवली गेली पाहिजे, अशा प्रकारची देखील कार्यकर्त्यांची अट आहे। त्यामुळे जरी दोन्ही पक्ष एकत्र आलं तरी देखील राष्ट्रवादीचा घड्याळ या चिन्हावरती शरद पवारांचा पक्ष जो आहे तो निवडणूक लढण्यास सध्याच्या घडीला तयार आहे का, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, ही सगळी चित्र जी आहे ते आगामी काही दिवसांमध्ये पाहायला अतिशय महत्वाची ठरणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी एबी फॉर्म वाटायला सुरुवात आजपासून केलेली आहे, कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला सांगितलेले आहेत। ज्यावेळेस आपण एकत्र यायचं असू त्यावेळेस आपण फॉर्म मागे घेऊ, अशा प्रकारची भूमिका आज सकाळी अजित पवारांनी घेतली पाहायला मिळते। त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का, आणि केवळ या 3च शहरांमध्ये नाही तर इतर देखील जी सगळी शहरं आहेत त्या तिन्ही सगळ्या शहरांमध्ये देखील या दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित आगामी काळामध्ये येणार का आणि निवडणुकींना सामोरे जाणार का? कारण का कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये यापूर्वीच एकत्रित येण्याचं या सगळ्यांनी ठरवलेलं आहे। अजित पवारांना देखील या प्रकारचा प्रश्न जो आहे तो माध्यमांनी आज थोड्या वेळापूर्वी विचारला, त्यावेळी राजकारणामध्ये कोणच कायमचा शत्रू नसतो, कोणच कायमचा मित्र नसतो, अशा प्रकारचं मत जे आहे ते अजित पवारांनी मांडलेलं आहे आणि ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी अजित पवारांनी दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये हे दोन्ही पवार जे आहेत, काका पुतणे जे आहेत किंवा या दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्रित आल्या तर नवल वाटायला नको। जी रोहन, तुम्ही असेच जोडेल रहा। अजित पवार यांची नेमकी काय प्रतिक्रिया आली होती या संपूर्ण प्रकरणावर ती ऐकू, मी पुन्हा तुमच्याकडे येतो। आम्ही सगळेजण मिळून एनडीए आणि महायुती ह्याच्यामध्ये एकत्रपणे जातोय। लोकसभा विधानसभेला आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार महायुतीचा करायला सांगितलेला आहे। आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यावेळेस त्यांना पण कशी आपल्याला ताकद देता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही सगळेजण आमच्या स्तरावर करतोय। रोहन, आपण आता ऐकलं की अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळावा लागेल असं म्हटलेलं आहे, मात्र तरी सुद्धा मवियातील घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्यासोबत त्यांची युती होणार आहे। अगदी बरोबर आहे। त्यावेळेस दादांनी पुढे बोलताना अतिशय सूचक विधान केलेलं आहे की यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला शिकवलेलं आहे की बेरजेचं राजकारण करायचं असतं आणि ही बेरजेचं राजकारण आगामी काळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत देखील केलं जाऊ शकतं, असं सुतोवाच जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे हेच बेरजेचं राजकारण जे यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलंय अशा प्रकारचं मत अजित पवारांनी मांडलेलं आहे। त्याच यशवंतराव चव्हाणांचा वसा आणि वारसा शरद पवारांनी इतके वर्ष चालवला आहे आणि तोच वसा आणि वारसा कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार चालवतात का? बेरजेचं राजकारण करण्याच्या निमित्तानं अजित पवार शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेतात का? कारण का मी मगाशी देखील सांगितलं की राष्ट्रवादी हा मागील कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यामध्ये बालेकिल्ला म्हणून पक्षाने काम केलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप आता जे आहे ते काँग्रेसचे
अनेक आमदार म्हणजे अगदी पुरंदरचे संजय जगताप असतील, भोर वेल्ला मुळशीचे संग्राम थोपटे जे की माजी आमदार असतील, या सगळ्यांना जो आहे तो भाजपने प्रवेश दिलेला आहे. काँग्रेसचे मातब्बर नेते जिल्ह्यामधले होते आणि त्यांना भाजपने जे आहे ते आता जवळ केलेलं आहे आणि त्यांना जवळ करून जे आहे या सगळ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढण्याचा प्रयत्न भाजप करतोय. त्यामुळे भाजपला जर का पुणे जिल्ह्यामध्ये रोखायचं असेल तर मात्र ठीक अजित आहे. पवारांना निश्चितचपणाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घेऊन लढावे लागतील आणि त्याच पद्धतीचं सुतोवाच अजित पवारांनी देखील केलेलं पाहायला मिळत आहे. ठीक आहे. धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल.